बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागामध्ये काय सतत वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात मी तुम्हाला सतत त्यांच्या बातम्या दाखवत असतो. ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतोय. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,52,00,000 व्ह्यूअर्स आहेत. 1 नंबर चॅनल आहे. विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जिल्ह्यातले वेगळे विषय, वेगळ्या बातम्या, वेगळ्या चर्चा, सतत घडामोडी बघायला मिळतील. आताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण आता मूळ विषयाकडे जाऊया. आज आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांचे लहान चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे नातू. मी तुम्हाला याच्या अगोदर 2-3 त्यांच्या वेगवेगळ्या ग्राउंडच्या स्टोऱ्या दाखवल्या होत्या. आज त्यांच्या आईचा वाढदिवस आहे आणि ती वाढदिवसानिमित्त आज ग्रामीण भागामध्ये महिलांना खूप अडचणी येत होत्या आणि त्या आईच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आज इथं मंगरुळ या गावामध्ये, तालुका तुळजापूर या तालुक्यातलं हे मंगरुळ गाव, विधानसभा तुळजापूर या विधानसभेतच हे गाव येते आणि त्यांनी त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त इथं स्वच्छतागृहाचं वाटप केलंय. जिल्ह्यामध्ये त्यांनी हा कार्यक्रम आज तेरणा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून राबवला. आपल्यासोबत महिला आहेत, मंगरुळ या ठिकाणच्याच महिला आहेत. काय नाव तुमचं? स्वाती चित्तरंजन सरडे. बरं, गाव तुमचं कोणतं आहे? मंगरुळच. बरं, काय सांगाल बरं आता इथं स्वच्छतागृह इथं आणून ठेवले? आता आपण बघितलं तर आपण सध्या कंचेश्वर मंदिराच्या समोर उभे आहोत. आपण आजूबाजूला बघितलं तर इथं पूर्ण अस्वच्छता दिसते. मंदिर तसं खूप मोठं आहे, परंतु मंदिरात बाकीच्या बाहेरगावचे पण भाविक येतात, परंतु टॉयलेटची अशी कोणतीही व्यवस्था या मंदिराच्या शेजारी नव्हती. आणि आतापर्यंत आमच्या गावाला तसे भरपूर पुढारी आहेत, परंतु एकाही पुढाऱ्यांनी याचा विचार केलेला नाही. आतापर्यंत ताईंनी गावाला भेटी दिल्यात आणि मंदिरासाठी पण ताईंनी देणगी दिलेली आहे. पण ताई ज्यावेळी आल्या होत्या त्यावेळी त्यांना हा प्रॉब्लेम सांगितलेला होता. तो मेघदादांनी लक्षात ठेवून आज ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे स्वच्छतागृह देऊन खरं तर आम्हा महिलांचा पूर्ण प्रश्न सोडवलेला आहे. आणि मला वाटतं एखाद्या मुलाने आईचा वाढदिवस कसा साजरा करावा हे उत्तम उदाहरण मेघदादांनी घालून दिलेलं आहे. त्यामुळे मी पूर्ण गावच्या महिलांच्या वतीने मी ताईंचं, राणादादांचं आणि मुख्य करून मेघदादांचं आभार मानते आणि बाकीच्या पूर्ण तरुण पिढीनेही आपल्या आईचा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करावा हे त्यांनी दादांकडून शिकलं पाहिजे. काय तेरणा युथ फाउंडेशन बद्दल काय वाटतं? तेरणा युथ फाउंडेशन आमच्या गावामध्ये मेघदादाच्या माध्यमातून युवकांसाठी जे लोन पास केलं जातं त्याचा पण एक कार्यक्रम, किरण आवटे सर आले होते, त्यांनी पण गायडन्स केलं होतं. आणि तरुणांना जर छोटे मोठे उद्योगधंदे करायचे असतील तर त्यांना लोन देण्यासाठी किरण आवटे सर किंवा राणादादांच्या माध्यमातून खूप मदत झालेली आहे आणि मदत करत आहेत. हो, काय वाटतं बरं त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला? हो, आता डॉक्टर साहेबांचे नातू आहेत ते. हो, ते मागे एकदा म्हणले होते की कॉपी करतो मी आजोबांच्या. हा, ते पण मी ऐकलं होतं. परंतु हा आहेच ते ज्या पद्धतीनं पद्मसिंह पाटील लोकांसाठी काम करायचे त्याच पद्धतीने आता मेघदादा त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून जनतेच्या सेवेमध्ये उतरलेले आहेत. आता युथ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी युवकांसाठी बरीचशी कामं केलेली मी पण बघितलेली आहेत आणि हे तर आमच्या समोर उदाहरण आता गावातल्या सगळ्यांनी बघितलेलंच आहे. त्यामुळे मला वाटतं पद्मसिंह पाटलांच्या पायावरती पाय ठेवून मेघदादा पण त्याच मार्गावरती चालतील. त्यासाठी माझ्या पाहिलं का डॉक्टर पद्मसिंह पाटलांना? हो, बघितलेलं आहे, फोटोत बघितलेलं आहे, रिअल नाही बघितलं. त्यांचं काम माहिती आहे तुम्हाला? हो, माहिती आहे. खासदार होते, गृहमंत्री होते, हे एवढं मला माहिती आहे. काय नाव तुमचं? काय नाव आहे? नमिता धनराज गुरव. बरं, काय सांगाल बरं आता इथं मेघ पाटलांनी आता तेरणा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी ही सोय केलेली आहे. आईचा वाढदिवस आहे त्यांच्या. हे करून लय छान केलेलं आहे. महिलांसाठी ही पूर्ण समस्या चांगली झालेली आहे. इथं लेडीज भरपूर येत होत्या, त्याच्यामुळे इथं प्रश्न पडत होता की त्यांच्यासाठी कुठं जावावं, काय करावं. चौकड सगळे पुरुष राहायचे, त्याच्यामुळे लेडीजला वाटायचं कुठं जायचं. म्हणून आता हा प्रश्न पूर्णपणे इथं थांबलेला आहे. काय वाटतंय मग तुम्हाला? ही छान वाटतं. ही केल्यामुळं सगळ्याच लेडीजचा प्रश्न संपलेला आहे. आता बघा, तेरणा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून मेघ राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांचा आईचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त इथं स्वच्छतागृहाचं जिल्ह्यामध्ये वाटप केलंय पूर्ण. मी आता मंगरुळ या गावात आहे, तुळजापूर तालुक्यातलं हे गाव आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात गाव येते आणि त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त हे काय नको उपक्रम राबवलाय त्यांनी. त्यामुळे महिलाची जी अडचण होती ग्रामीण भागात ती आता दूर झालेली आहे. काही आपल्यासोबत तरुण मंडळी आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागामध्ये काय सतत वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात मी या विषयाच्या तुम्हाला सतत बातम्या, ग्राउंडचे रिपोर्ट दाखवत असतो. मी आता तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ गावात आहे आणि इथं आज अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा मुलगा मेघ राणा जगजितसिंह पाटील यांनी काही दिवसापूर्वीच एक तेरणा युथ फाउंडेशनचं लॉन्चिंग केलं होतं तुळजापूर या ठिकाणी आणि आता आज त्यांच्या आईचा वाढदिवस आहे. अर्चनाताई पाटील या त्यांच्या आई आहेत
आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आता इथं ग्रामीण भागामध्ये महिलांना खूप अडचण असते. त्या निमित्तानं आता इथं वाढदिवसाचं खास औचित्य साधून तेरणा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आता इथं हे बघा तेरणा युथ फाउंडेशन असं लिहिलंय आणि स्वच्छतागृह आहेत. असे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी वाटप केलेले आहेत, जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांच्या ज्या अडचणी असतात त्या दूर होण्यासाठी हा एक उपक्रम त्यांनी राबवला. एक विशेष म्हणजे मेघ राणा जगजितसिंह पाटील जे आहेत ती डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे नातू आहेत आणि त्यांनी तेरणा युथ फाउंडेशनचं आता नुकतंच त्यांनी लॉन्चिंग केलेलं आहे, ओपनिंग केलंय आणि वेगवेगळे कार्यक्रम घेतात ग्रामीण भागामध्ये. आता तुळजापूर तालुक्यातील मी मंगरुळ या गावात आहे. इथं पाठीमागं मंदिर आहे, कशाचं मंदिर आहे? कंचेश्वर मंदिर आहे. इथं प्रसन्न असं लिहिलेलं आहे. मंगरुळ गावात आहे. इथं काही तरुण पण काय नाव आहे? सोहम ठाकरे. काय इथं अलीकडे इकडं कसं काय सांगाल? आता इथं हे स्वच्छतागृह दिलेलं आहे, काय सांगाल बरं? म्हणजे इथं मंदिरात विविध कार्यक्रम होतात, सामाजिक हे ते, म्हणजे महिला हे भरपूर येतात, म्हणजे पुरुष मंडळी पण असते, पण सगळ्यांना वापरण्यात यावं, म्हणजे इथं बाथरूमच नाही, मग त्यासाठी त्यांनी सोय म्हणून दिलेलं आहे. हा. आजच का दिलं? काय म्हणजे आज कशासाठी? काय ताईंचा वाढदिवस आज, होतं त्यांचं? अर्चना ताई. मग त्यानिमित्त काहीतरी समाजसेवा म्हणून त्यांनी दिलेलं आहे. कसं बघताय एकंदर तेरणा युथ फाउंडेशन कडे तुम्ही? आता मेघ राणा जगजितसिंह पाटील यांनी ओपनिंग केलंय त्याचं, तरुणामध्ये त्यांचा संपर्क वगैरे कसा वाटतो बरं एकंदर? तरुणामध्ये संपर्क चांगला आहे त्यांचा. मी पण नोंदणी केलेली आहे तेरणा युथ फाउंडेशनला, म्हणजे चांगला आहे संपर्क त्यांचा, म्हणजे मिळून मिसळून असतात, म्हणजे बऱ्याच जणांची कामं वगैरे करतात ते, म्हणजे सामाजिक. जिल्ह्यातील तरुणासाठी काय आव्हान असेल तुमचं? तरुणासाठी काय आव्हान असेल? तरुणांनी तेरणा युथ फाउंडेशन मध्ये सामील झालं पाहिजे. दादा कार्य करतात, त्यांच्यासोबत साथ देऊन त्यांना. कोणते दादा? आपले मेघदादा. बरं, काय कार्य विशेष काय वाटतंय बरं? विशेष म्हणजे आता त्यांनी रोजगाराच्या संधी आणल्यात तेरणा युथ फाउंडेशन तर्फे, अपंगांना मदत वगैरे असं चालू आहे त्यांचं. बरं. आम्ही पण त्यांच्या सोबतच आहेत. तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ याच ठिकाणी मी आणखीन पण काय नाव तुमचं? मी बाबा सरडे. गाव? गाव मंगरुळ इथलंच. बरं, काय पाठीमागं उभं केलेलं? हे टॉयलेट. बरं, काय आता इथं काय अडचण होती बरं नेमकं? आता अडचण म्हणजे इथं मोठी अडचण म्हणजे महिलांसाठीच होती. इथं म्हणजे कार्यक्रम होतात, यात्रा असते, लग्न, इतर म्हणजे बरेच कार्यक्रम होतात इथं, आणि महिलांसाठी तो मोठा प्रॉब्लेम होता तो. हा, काय प्रॉब्लेम होता? हेच. मग आता आज म्हणजे आता इथून प्रॉब्लेम हे होईल, कमी होईल जरा महिलांसाठी. काय सांगाल? तुम्ही इथलेच आहेत का? काय नाव तुमचं? सयाजी शिंदे. आता इथं आज अर्चनाताई पाटलांचा वाढदिवस होता आणि त्यांचे चिरंजीव, छोटे चिरंजीव मेघ पाटील यांनी तेरणा युथ फाउंडेशन काढलं आणि वेगवेगळ्या गावात जाऊन ते उपक्रम राबवतात. आता आज इथं मंगळूरमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचा आईचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने इथे स्वच्छतागृहाचं वाटप केलंय. तुमचं पूर्ण नाव काय? माझं पूर्ण नाव सयाजी बलभीम शिंदे, राहणार मंगळूरचाच आहे. हा जो उपक्रम आहे तो मेघदादांनी आपल्या अर्चनाताई म्हणजे आईच्या वाढदिवसानिमित्त हा खूप असं महिलासाठी जो प्राधान्याने करायला पाहिजे होता तो उपक्रम हातात घेतला आणि महिलाची अशी अडचणीची जे विषय होता तो दादाने असा व्यवस्थित सॉल्व्ह केला आहे. कारण आमच्या इथंच वर्षातून कमीत कमी 50 ते 100 या मंदिरात मोठे कार्यक्रम होतात. लग्न म्हणा, कुणाचे साखरपुडे म्हणा, ढवाळ जेवण म्हणा. इथं कसा पुरुष मंडळीचं कसं बी आपलं म्हणजे ऍडजस्ट होते, महिलांसाठी खूप मोठा इथं प्रश्न होता, तो सॉल्व्ह झाला या तेरणा युथ फाउंडेशन काढले त्यांनी, त्याचा काय फायदा व्हायला लागला का लोकांना? फायदा खूप भरपूर फायदा व्हायला. याच नाही, सामाजिक बाकीच्या पूर्ण म्हणजे युवकांसाठी म्हणा, शैक्षणिक जे शिक्षण घ्यायला ते युवक म्हणा, विद्यार्थी म्हणा, बऱ्यापैकी सगळ्यांचा प्रश्न सॉल्व्ह आले. तुमचा संदेश काय असेल मग तरुणांना? आता तरुणांनी मेघदादाच्या युथ फाउंडेशनला सभासद नोंदणी भरपूर करावी आणि युथ फाउंडेशन मार्फत असा छान उपक्रम चालू आहे की प्रत्येक युवकांनी त्या युथ फाउंडेशनचा लाभ घ्यावा आणि आपलं म्हणजे दादांना बी प्रोत्साहन मिळेल आणि आपलं स्वतःचं बी युवकांचं बी कल्याण होईल. बघा, डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे नातू आणि अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचे लहान चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील यांनी तेरणा युथ फाउंडेशन काढलं. तरुणामध्ये ते सतत ग्रामीण भागामध्ये, गावखेड्यामध्ये भेटी घेतात. मी तुम्हाला त्यांच्या या बातमीच्या अगोदर मी
2-3 बातम्या त्यांच्या दाखवल्या. त्यांचं जे काम आहे ते डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या तोडीस तोड काम आहे, म्हणजे त्यांची कॉपी करतात असं ते मागच्या एका बातमीमध्ये बाईटमध्ये सुद्धा आपल्याला त्यांनी सांगितलं होतं. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या बातम्या जे तुम्ही कधी पाहिलं नाही तेच दाखवतोय. मी तुळजापूर तालुक्यातील या मंगरुळ गावामध्ये मी आता आहे आणि आज मेघराणा जगदीशसिंह पाटील त्यांनी त्यांचा आईचा वाढदिवस अर्चनाताई पाटील यांचा एक वेगळ्या उपक्रमानं साजरा केला. वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये जाऊन ते अनेक लोकांना मदत सुद्धा करायला सुरुवात केली. त्यांनी तेरनवीत फाउंडेशन जे आहे या तेरनवीत फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या ते ग्रामीण भागामध्ये उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यामध्ये अख्ख्या संपूर्ण जिल्ह्यात त्यांचं हे काम आता जोरात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मी हुकमत मुलानी, मंगरुळ, तुळजापूर विधानसभा मतदारसंघ, गाव मंगरुळ, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. आपल्या सगळ्यांच्या त्याच्यामध्ये आपण युवकांना जी असेल ती सगळी मदत करतो. तर त्याच्या अंतर्गत आता ताईच्या वाढदिवसामुळं आपण तुमच्या गावाला भेटली पंचायतला कुठं लावायचं त्याचा उपयोग चांगला पद्धतीने करा. अजून काय मदत लागली तर आपण फाउंडेशनच्या माध्यमातून सदैव 24 तास आपण तत्पर आहे. आदरणीय मेघदादा आणि आमदार अण्णादादा पाटील त्यांच्या मार्गदर्शनाने आपण सगळे काम करणार आहे. कोणतंही राहू द्या, युवकांसाठी काही राहू द्या. तेरणा फाउंडेशन कधी तुमच्यासाठी आहे. अर्ध्या रात्री फोन करा, तुम्हाला तेरणा फाउंडेशन 100% मदत भेटेल. त्यांना फोन करा कधी पण, आम्ही 24 तास तुमच्या ह्याच्यासाठी कायम उपलब्ध आहेत. आणि फक्त आम्ही म्हणत आपण कमीत कमी 20-25 लोकांचे आपण प्रॉब्लेम जाऊन ऑन द स्पॉट सॉल्व्ह करतो. आणि काही पण प्रॉब्लेम आला तर 10 ते 15 मिनिटात आपल्या फाउंडेशनचं सहकार्य तुमच्यापर्यंत पोहोचतंय सध्या सगळीकडे. तुमच्या गावचे एक नागरिक आहेत बचाटे म्हणून, अपंग आहेत वाटतं ते. त्यांनी मेघदादाला डायरेक्ट फोन केला. मेघदादाला म्हणले की मी असा अपंग आहे. त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट पाठवलं. आम्ही 30 मिनिटात, अर्ध्या तासाच्या आत आम्ही इथं आलो. ते तिथंच बसलेले होते. त्यांची बेड घेतली. त्यांच्यासोबत अजून एक वयस्कर होते. त्यांच्या दोघांची बेड घेऊन आम्ही लगेच त्यांचे फोटो, डॉक्युमेंट घेऊन आपण जमा केले. त्यांना थोड्या दिवसात सायकली भेटून जाईल. म्हणजे आपण असं नाही की बोल बच्चन आहोत, आपण काम करायला काम करतो. आणि तुम्ही कधीही सांगा, आपण त्याच्यासाठी तत्पर आहोत. आता रोज नाही म्हणलं तर 20 ते 25 जण आमच्याकडे अडचणी घेऊन येतात. आम्ही प्रत्येकाची अडचण जे काय होईल ते आमच्या परिणाम आम्ही सॉल्व्ह करतो. आणि असं नाही तुम्ही शाळेची घेऊन या, आरटी ऑफिसची घेऊन या, हॉस्पिटलची घेऊन या, कशाची अडचण घेऊन या तुम्ही, आम्ही तुमच्या इकडे एक दोनच गाव लागते आता.